चला तर मग आज बघूया आपण अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखे नान पण बघणार आहे. आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी व्हर्जन बघणार आहे नानचे. त्यासाठी घेतलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी घेतला आहे दही, मीठ, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि घेतला 1 चमचा साखर. सर्व इन्ग्रीडियंट्स मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने छान चोळून मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झालं की त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून मस्तपैकी कणिक मळून घेणार आहे बघा. आपल्याला कणिक सैल मळायची नाही आणि घट्टही मळायची नाही आहे, मीडियम अशी कणिक मळायची आहे आपल्याला बघा. कारण यामध्ये आपण दही आणि साखरेचा वापर केला आहे, तर नंतर ती सैल होते कणिक बघा. छान मळून घ्यायची आहे. त्यावर थोडं तेल टाकायचं आहे आणि मस्त मळून घ्यायचं आहे, कारण आपण पुढे आपण कणिक मळणार नाही आहे बघा. मस्तपैकी मळून घ्यायचं आहे आणि मळलेल्या कणिकीला आपण ठेवणार आहे अर्धा ते पाऊण तासपर्यंत रेस्टला. यामध्ये आपण सोडाचा वापर केला आहे, बेकिंग सोडाचा वापर केला आहे, बेकिंग पावडरचा वापर केला आहे. तर त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण अर्धा ते पाऊण ताससाठी छान असं आपण रेस्टला ठेवणार आहे बघा. रेस्ट झाल्यानंतर मस्तपैकी आपली कणिक छान अशी फुललेली दिसते बघा. मी तुम्हाला दाखवते. आता आपण याला ओबडधोबडच मळणार आहे. हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे, अगदी मळायचं नाही आहे. आणि त्याचे छान आपल्या आवडीप्रमाणे गोळे करायचे आहे. हे पण आपले नान जो आहे थोडंसं जाडाच असतो म्हणून आपण मोठे मोठे गोळे केलेले आहे. नंतर एक गोळा मस्तपैकी आपण अंडाकृती बनवून घ्यायचा आहे बघा. कारण नान हा अंडाकृती असतो म्हणून आपण अंडाकृती बनवणार आहे. तुम्ही गोलही बनवू शकता बघा. आता त्यावर टाकणार आहे आपण कलोंजी म्हणजेच काळे तीळ आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी आपण अंडाकृती नान असा लाटून घेणार आहे. पिठाचं प्रमाण जरा कमी करायचं आहे, आपलं घ्यायचं आहे, थोडं शिंपडूनच घ्यायचं आहे पीठ. मग आपलं छान असं नान तयार झालेलं आहे बघा. अंडाकृती छान नान तयार झालेलं आहे. मी तुम्हाला थिकनेस दाखवते. आता नान पालता करून घ्यायचा आहे. त्यावर लावायचं आहे पाणी बघा. मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. आता त्यावर मस्तपैकी आपण नान एका साईडने छान शेकून घेणार आहे. पाणी यासाठी की आपला नान तव्याला चिपकला पाहिजे म्हणून बघा. मस्त हळूवारपणे एक साईड शेकून घ्यायचे बघा. छान असा आपला नान फुललेला आहे. आता आपण पॅन पालता करून गॅसवर मस्त मिडियम आचेवर दुसरी साईड शेकून घेणार आहे बघा. छान असा ब्रेडसारखा नान आपला तयार होतो. आतमध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा ती छान अशी जाळी पडते बघा नानमध्ये बघा. छान असं आपलं नान तयार झालेलं आहे. आता यावर लावणार आहे मस्तपैकी आपण बटर बघा. मस्त बटर लावायचं आहे भरपूर असं बघा. रेस्टॉरंटसारखा एकदम नान तयार झाला आहे की नाही. मैद्याचाही करू शकतो आपण नान. मी गव्हाच्या पिठाचं हेल्दी व्हर्जन केलं आहे. मी तुम्हाला सेकंड नान तयार करून दाखवते बघा. अगदी सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मैद्याचं नान करून खाऊ शकता. हेल्थ पाहिजे असेल तर तुम्ही गव्हाचं नान करू शकता बघा. छान असा मस्तपैकी आपला नान तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने नानची रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे बघा. आता गरमागरम नान मस्तपैकी आपण पनीरच्या कुठल्याही भाजीसोबत सर्व करू शकतो बघा. अशा पद्धतीने माझे बाकीचे नान पण तयार केले होते. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.